चला, गुड इव्हनिंग, जय हिंद. गुड इव्हनिंग. चला, लाईट ऑन करेल सगळं. चला मित्रांनो, लाईव्ह आलात का? आवाज येतो काय सांगा? आवाज चेक करा. चलो बघा, येतो का रे आवाज? जय हिंद, जय हिंद. लिंक शेअर करा. चला पटकन या. काल मेडिकलच्या का कारणामुळं कालचं आपलं लेक्चर झालं नाही. चला बघा, आपलं लेक्चर कंटिन्यू सुरू आहेत. मी तुम्हाला मागे बोललो होतो, काय अडचण असल्यास तांत्रिक अडचणीमुळेच लेक्चर आपलं कॅन्सल होऊ शकते, अदरवाईज कंटिन्यू लेक्चर सुरू आहे. चला, आवाज येतो का रे? कमेंट करून सांगा मला पटकन. आवाज येतो का? एकदा कमेंट करून सांगा. आवाज आणि स्क्रीन. चला, लिंक शेअर करा. कमेंट करून सांगा मला, आवाज येतोय का? चला, तुमची आणखी कमेंट आलेली नाही, पटकन सांगा. आवाज आणि स्क्रीन. आवाज येत असेल तर लगेच चालू करू आपण. हो सर, चलो ठीक आहे. प्रतीक्षा मॅडम, ओके, चला ठीक आहे. बघा, आपला आजचा पहिला क्वेश्चन, दोन्ही टाईपचे, दोन्ही विषयाचे क्वेश्चन अवेलेबल आहेत. चला बघा, भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली आहे? अहिल्यानगर चालकला पडलेला क्वेश्चन आहे. भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना केव्हा झाली आहे? हा येतोय, ओके, चलो ठीक आहे. बघा, सांगा रे उत्तर. भारतीय निर्यात आयात बँक म्हणजे कोणती बँक आहे रे? एक्झिम बँक आहे. एक्झिम बँक या बँकेची स्थापना केव्हा झाली आहे? हा प्रश्न आतापर्यंत 5 वेळा पडलेला आहे बरं का. आणि त्याच्या अगोदर अहिल्यानगर चालक 2024. याचं उत्तर काय? 1 जानेवारी 1982, 2 जानेवारी 1982, 1 जानेवारी 83 आणि 1 जानेवारी 1984. योग्य उत्तर काय आहे? चला कमेंट करा. हे ऑलरेडी मला वाटतं मागच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस केलं होतं. तुला जवळपास सगळ्याच बँका सांगितल्यात महत्त्वाच्या. याचं उत्तर कमेंट करून सांगा रे पटकन. भाई, एक्झिम बँकेचं फुल फॉर्म काय? तर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. एक्झिम बँकेचा 1981 मध्ये कायदा केला गेला होता, लक्षात ठेवा. चलो उत्तर शेवाज सर 1. चला, बाकीचे उत्तर आहे कुठे? उत्तर कमेंट करा. 1981ला एक्झिम नावाचा कायदा केला बरं. एक्झिम बँकेचा कायदा आहे, एक्झिम बँक ॲक्ट 1981. आणि या कायद्यानुसार पुन्हा बँक स्थापन झालेली आहे. चलो, कालच्या लेक्चरला जो खंड पडला त्याबद्दल दिलगिरी. काल मला एक महत्त्वाचं काम असल्या कारणानं मी लेक्चर काल देऊ शकलो नाही. इथून आपलं कंटिन्यू असेल. या रविवारी बघा, इतर रविवारी सकाळी लाईव्ह लेक्चर घेणार आहे मित्रांनो. येणार रविवारी त्या दिवशी किमान 50 क्वेश्चन असणार आहेत. 50. तुम्ही रेग्युलरली लेक्चरला लाईव्ह राहत चला. तुमचे भरपूर तुमचा कंटेंट कव्हर करून दिला जाईल. रविवारच्या लेक्चरला करंटचे क्वेश्चन पण मध्ये ॲड केलेले असतील. आज मला वाटतं जे काही क्वेश्चन आहेत आजच्या लेक्चरचे बघू आपण. एक्झिम बँक याचं मुख्यालय कुठे आहे रे? हेडक्वार्टर मुख्यालय कुठे आहे? आधुनिक काळातली बँक आहे बरं एक्झिम. चला, करेक्ट आहे. याचं उत्तर बरोबर आहे बरं का. पर्याय क्रमांक 1 आहे. या बँकेची स्थापना केव्हा होती? स्थापना वर्ष लक्षात ठेवा, 1 जानेवारी 1982. याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे बरं का. मुंबई. भारतातल्या बऱ्याच बँकांचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. या बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय? तर लक्षात घ्या, कार्य एकतर आयातदार किंवा आयात आणि निर्यात क्षेत्रासाठी कर्जाचा पुरवठा करणे. कर्ज पुरवठा करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी महत्त्वाचं कार्य काय? परकीय गुंतवणुकीस कर्ज पुरवठा करणे. हे पण त्या बँकेचं महत्त्वाचं कार्य असेल. देशाच्या परकीय व्यापाराला चालना देण्यासाठी ही बँक संडे टाईम सकाळी 9 वाजता लेक्चर घेणार आहे. चलो ठीक आहे, आत्ता कंटिन्यू राहा. लिंक शेअर करा रे मित्रांनो. बघा चला, एक्झिम बँकेची स्थापना वर्ष 1982. 1 जानेवारी 1982ला बँक स्थापन झाले, राईट. त्या बँकेचा कायदा कधीचा आहे? 1981 मधला कायदा आहे.
आयात निर्यात, परकीय व्यापार, आयातदार, निर्यातदार, परकीय गुंतवणूक यांना कर्ज पुरवठा करणारी बँक आहे महत्त्वाची बरं का. चलो नेक्स्ट. हां, आणि या बँकेचं मुख्यालय कुठे आहे असं विचारल्यास मुंबईला बँकेचं मुख्यालय आहे. 82 मध्ये अजून एक आवाज ब्रेक होत आहे, चालू झालं का आपलं? SBIचं मुख्यालय याच्यानंतर आणखी बघा 12 जुलै 1982 ला अजून एक महत्त्वाची बँक स्थापन झाली रे. कोणती बँक आहे सांगा? 12 जुलै 1900. आवाज गुरुजी, पाऊस पडले रे कदाचित त्याच्यामुळं नेटवर्क प्रॉब्लेममुळे असेल मे बी. हां चला बघूया, येतो का आवाज सांगा मला. हां, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे बरं का. आता हे 12 जुलै 1982 ला बघा, 1982 हे पण 82 वर्ष सेम आहे, कन्फ्युजन होऊ शकतंय. अगोदर एक्झिम बँक स्थापन झाली, नंतर कोणती बँक आहे? नाबार्ड नावाची बँक स्थापन झाली. नाबार्डबद्दल आपण माहिती पाहिलो होतो. नाबार्ड बरोबर आहे. 12 जुलै 1982. नाबार्डची समिती कोणती होती रे? बी शिवरामन समितीनं शिफारस केलेली बँक आहे बरं नाबार्ड. नाबार्डचं मुख्यालय सुद्धा कुठं आहे? मुंबईला आहे, लक्षात ठेवा. नाबार्डचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय? नाबार्ड ग्रामीण भागाची काय आहे? ग्रामीण भागाची किंवा ग्रामीण विकासाची शिखर बँक आहे बरं, लक्षात ठेवा. शिखर बँक. नाबार्डचा उल्लेख ग्रामीण भागाची शिखर बँक असा केला जाईल. बाकीच्या बँकांच्या बद्दल माहिती सांगितलं होतं, कोणत्या बँका केव्हा स्थापन झाल्यात. उदाहरणार्थ SBI कधीचे 1 जुलै 1955. ICICI कधीचे? ICICI 5 जानेवारी 1955 IFCI 1948. IDBI 1964. UTI 1964. LIC 1956. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1877 बरं का, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर कोणत्या वेळेस? सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कधीची आहे? 1988 मध्ये सेबी आहे बरं का. सेबीला वैधानिक दर्जा. सेबीचा शेतकरी वर्गीय विकास, ओके, क्षेत्रीय विकास ती वेगळी बरं का. नाबार्ड शिवरामन समिती करेक्ट आहे मित्रा. चलो ओके. बाकी तुम्हाला बऱ्याच बँका सांगितलेल्या आहेत, लक्षात ठेवा. बाकीच्या बँका तुम्हाला कधी कधी सेबी विचारली तर सेबीची स्थापना केव्हा झाली हे लक्षात ठेवा. सेबी कधीची आहे? 1988 सेबी. 1988. काय काम करते? शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे कोणती आहे? सेबी आहे. आणखी एक महत्त्वाचं बघा, सेबीला वैधानिक दर्जा मिळाला होता 1992. भारताच्या बँक व्यवसायाचं नियंत्रण करणारी संस्था, रेखा मॅडम करेक्ट आहे, 1988 सेबीची स्थापना आहे. भारताच्या बँक व्यवसायाचं नियंत्रण करणारी संस्था कोणती असं विचारल्यास लक्षात ठेवा, बँक व्यवसायाचं नियंत्रण कोण करत आहे? RBI 1 एप्रिल 1935. आणि शेअर बाजाराचं नियंत्रण करणारी संस्था सेबी आहे. विमा कंपन्यांचं नियंत्रण करणारी संस्था कोणती रे? भारताच्या विमा कंपन्या, या विमा कंपन्यांचं नियंत्रण करणारी संस्था. चला पटकन कमेंट करून सांगा. हां, त्याचं मुख्यालय मुंबईला आहे, करेक्ट आहे. विमा कंपन्यांचं नियंत्रण करणारी संस्था कोणती आहे? करेक्ट आहे. सांगितलं कोणी? IRDA नावाची संस्था आहे. IRDA पुढं आय आहे आणखी. IRDA इन्शुरन्स रेग्युलेटिंग डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. IRDA हे विमा कंपन्या नियंत्रण ठेवते बरं का. RBI बँक व्यवसाय नियंत्रण ठेवते आणि सेबी शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. राईट, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. भारतातली सगळ्यात मोठी विमा देणारी संस्था कोणती? तर LIC बरं का. LIC किंवा इतर विमा कंपन्या यांचं नियंत्रण कोण करतं? तर सेबी करते, लक्षात ठेवा. राईट, IRDA करतं विमा कंपन्यांचं. चलो ओके. या 3 महत्त्वाच्या नियंत्रक संस्था आहेत. सेबीचं नियंत्रण शेअर बाजार, बँकेवर नियंत्रण RBIचं आणि विमा कंपनी नियंत्रण IRDAचं. बरोबर आहे. या 3 नियंत्रक संस्था लक्षात ठेवा. बाकी 82 मध्ये 2 बँक आहेत. एक एक्झिम नावाची बँक आहे, 1 जानेवारी 1982 आणि 12 जुलै 1982 कोणती आहे? नाबार्ड बँक आहे. हे एवढं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बरं ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. RBI स्थापना बघा, लक्षात घ्या. रेखा मॅडम सोपं आहे की. RBI कधीची आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI 1934 ला RBIचा कायदा केला होता. RBIचा कायदा 1934. आणि RBIची स्थापना जी आहे ते पाठ करून ठेवा, आता विसरू नका. 1 एप्रिल 1935 ला RBI स्थापन झाले. 1 एप्रिल 1935 आणि 1 जानेवारी 1949 ला RBIचं काय झालंय?
राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1 जानेवारी 1934चा कायदा आणि 35ची स्थापना आहे. बरोबर आहे. चला बघा 1 जानेवारी 1949 काय झालंय, आरबीआयचं राष्ट्रीयकरण केलेलं वर्ष आहे ते लक्षात ठेवा. आता विसरू नका अजिबात. आरबीआयचं स्थापना वर्ष, आरबीआयचा बड्डे हा बड्डे हो हॅपी बर्थडे आरबीआयचं लक्षात ठेवा. 1 एप्रिल 1935 आरबीआय तेव्हा स्थापन झालेली बँक आहे. चला नमस्कार संभाजीराजे भोसले सर. ओके या 1 एप्रिल 1935. चलो ठीक आहे पुढे जाऊ आपण. बाकी आणखी मध्ये मध्ये काही क्वेश्चन विचारतोय त्याचे उत्तर देत चला. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, योग्य पर्याय निवडा. पोलीस भरतीला आपण असा प्रश्न पडतो लक्षात घ्या रे, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि मी तुम्हाला पडलेले क्वेश्चन घेतोय. संडेला कंप्लीट 50 ते मला जेवढे जास्त घेणं शक्य आहे तेवढे घेईन, पण कमीत कमी 50 क्वेश्चन संडेच्या लेक्चरला घेणार आहे. तुम्ही सगळे लाईव्ह राहत चला फक्त. बघा योग्य पर्याय निवडा. अविधान, बँकिंग नियमन कायदा 1949 साली अंमलात आला. बँकिंग नियमन कायदा 1949 साली अंमलात आला. दुसरं विधान, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1934. आत्ता सांगितले तुम्हाला वर्ष मी. करेक्शन काय आहे इथं 34 दिलं बघा 34 बरोबर आहे. हे 34 नाही आहे, किती असायला पाहिजे रे, 1 एप्रिल 1935 असायला पाहिजे बरोबर. मग आता 1935 असा असला असतं तर विधान सत्य असलं असतं, मग त्यामुळे हे चुकीचं आहे बरोबर. विधान 2 चुकीचं आहे, विधान 1 सत्य आहे. पर्याय क्रमांक 1 प्रतीक्षा मॅडम बरोबर आहे. विजय सर सी नाही आहे, पर्याय क्रमांक 1. चला प्रेम्या चलो ओके करेक्ट 1. सर आम्हाला ओळखलं का, रोहनजी आता तुम्ही यूट्यूबवर कमेंट करताय, नावावरून ओळखणं अवघड आहे. हो समोर आल्यास 100% ओळखतो, काळजी नसावी. चलो ठीक आहे बघा या याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. आता बँकिंग नियमन कायदा का केला गेला, मुळामध्ये आरबीआयला आरबीआय काय करते, बँकांची बँक बघा आरबीआयचं कार्य बरं काय, बँकांची बँक म्हणून आरबीआय काम करते. तसं आरबीआयची बाकी तर बरीच कार्य आहेत. आरबीआय काय करते, शासनाची बँक म्हणून काम करते बरोबर. शासनाची बँक हे आरबीआयचं कार्य आहे. त्यानंतर परत चलन निर्मिती करणं, चलन निर्मिती हे सुद्धा आरबीआयचं कार्य आहे लक्षात ठेवा. चलन निर्मिती करणं, पैसे छापणं. त्यानंतर नेक्स्ट बघा पतनियंत्रण हे सुद्धा आरबीआयचं कार्य आहे, पतनियंत्रण. आणि त्यासोबत महत्त्वाचं कार्य कोणतं, बँकांची बँक म्हणून आरबीआय काम करते बरोबर. बँकांची बँक म्हणून आरबीआय काम करते. मग आता या कार्यासाठी बघा 1949ला बँकिंग नियमन कायदा, बँकांवर नियंत्रण ठेवायचा कायदा केला गेला. आणि या कायद्यानुसार काय कोणते अधिकार मिळाले, तर आरबीआयला बँकांची बँक म्हणून काम करायचे अधिकार मिळाले. आणि या कायद्याअंतर्गत नवीन बँकेला परवाना देणे, काय हळूच आलास रे तू, मला कोण आलं इकडे हळूच. ओ हां चला ठीक आहे ओके. पहा बँकेला परवाना देणे हे मग सगळ्यात महत्त्वाचं कार्य कशामध्ये येतं आहे, बँकिंग नियमन कायद्यानुसार तो अधिकार कुणाला प्राप्त आहे, आरबीआयला प्राप्त आहे लक्षात ठेवा रे. बँकिंग नियमन कायदा, बँकेला परवाना देणे. नवीन एटीएमला परवाना देणे म्हणजे एखादी बँक जुनी असेल आणि त्या बँकेला नवीन एटीएम काढायचा असेल तरी आरबीआयचा परवाना लागतो. बँकांचं राष्ट्रीयकरण करणे लक्षात ठेवा राईट. नंतर बँकांचं विलिनीकरण करणे बरोबर. बँकावर कार्यवाही करणे, बँक दंड आकारणे, बँकांचं एकंदरीत नियंत्रण करणे, बँक व्यवसायाचं नियंत्रण करणे हा अधिकार 1949च्या बँकिंग नियमन कायद्यानुसार आरबीआयला प्राप्त झाला आहे लक्षात ठेवा. बँकिंग नियमन कायद्यानुसार आरबीआयला प्राप्त आहे. कोणते कोणते अधिकार, एक बँकेला परवाना देणे, नवीन एटीएमला परवाना देणे, बँकेच्या शाखेला सुद्धा शाखा निर्मिती म्हणजे समजा बँक नवीन शहरात शाखा काढता असेल त्यालाही आरबीआयची काय लागते, परवानगी लागते. आरबीआयच्या परवानगीशिवाय शाखा सुद्धा काढता येत नाही राईट. बँक विलीन करायची असेल, बँकेची कारवाई करायची असेल, बँकेला बाकी आणखी काय राष्ट्रीयकरण करायचं असेल किंवा इतर बँकेचं कुठलंही बँकेची आकडेवारी गोळा करणं, ती जाहीर करणं, प्रसिद्ध करणं, वेळोवेळी बँकेला मदत करणं, ही सगळी कार्य कशामध्ये येतात, बँकांची बँक या कार्यामध्ये येतात. आणि हा अधिकार आरबीआयला कोणत्या कायद्यानुसार मिळाला आहे, कायदा लक्षात ठेवा 1949चा बँकिंग नियमन कायदा आहे रे, महत्त्वाचं आहे बघा राईट. चलो कोणतरी रेखा मॅडम सी डी देशमुख, ते गव्हर्नर लक्षात ठेवा. आरबीआयचे पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न आर्कल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते बरं का, ऑसबॉर्न आर्कल स्मिथ
दुसरे गव्हर्नर कोण होते? दुसरे गव्हर्नर जेम्स ब्रेड टेलर RBIचे दुसरे गव्हर्नर होते बरं का. आणि CD देशमुख हे RBIचे पहिले गव्हर्नर नाहीत, लक्षात ठेवा रे. तुम्ही असंच पाठ करता हो, RBIचे पहिले गव्हर्नर CD देशमुख, पहिले नाही येते, पहिले भारतीय विचारलं तर बरोबर आहे ते. जर तुम्हाला RBIचे पहिले गव्हर्नर असा गुगली क्वेश्चन आला तर CD देशमुख हे नाव लिहू नका, तिथं ऑसबॉर्न आर्कल स्मिथ हे नाव लिहा. यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीनुसारच RBI स्थापन झाली होती. मी मागच्या लेक्चरला RBI बद्दल पूर्ण माहिती सांगितलं, म्हणून म्हणलो तुम्हाला रेग्युलर हात चला, कारण मागच्या क्वेश्चनचा संदर्भ पुढच्या क्वेश्चनला येतो, राईट. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय रे वाघ, कोण म्हणते काय? MH नॉट चपाटी नाशिक, काय काय कळा नाही, काय म्हणायचं तुम्हाला? चल बघा, जेम्स टेलर हे दुसरे गव्हर्नर होते, CD देशमुख हे पहिले भारतीय आणि RBIचे तिसरे गव्हर्नर होते. आणि आता सध्या कोण येतं? संजय मल्होत्रा RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. ह्याच्या अगोदर शक्तिकांत दास 25वे गव्हर्नर होते. त्याच्या अगोदर उर्जित पटेल 24वे गव्हर्नर होते. त्याच्या अगोदर रघुराम गोविंदराजन 23वे गव्हर्नर होते. त्यांच्या अगोदर YV रेड्डी गव्हर्नर होते. त्याच्या अगोदर D सुब्बाराव हे गव्हर्नर होते, बरोबर आहे. आतापर्यंत सर्वात जास्त गव्हर्नर कालखंड कोण पूर्ण केलाय? तर बेनेगल रामाराव हे RBIचे सर्वाधिक वेळ काय होते? गव्हर्नर होते. बेनेगल रामाराव RBIचे सर्वाधिक वेळ गव्हर्नर होते. आणि एक घोष सर्वात कमी वेळ RBIचे गव्हर्नर होते. करेक्ट आहे प्रेम्या. बघा हे प्रेम्या नाव असं प्रेम आहे बरं का, इथं मी तुला प्रेम म्हणतो भया, मला ते प्रेम्या म्हणा वाटणं गेलं हो. चला प्रेम सर बघा, 1935ला RBIचं मुख्यालय कोलकात्याला होतं आणि 1937ला RBIचं मुख्यालय कुठं आलं? मुंबईला आलेलं आहे. सुरुवातीला RBIचं मुख्यालय कुठं होतं? लक्षात ठेवा, कोलकाता. आता सध्या कुठं आहे? मुंबई. करेक्ट आहे. चला प्रेम सर बरोबर आहे. सध्याचे नवीन डेप्युटी महिला गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर 8व्या महिला डेप्युटी गव्हर्नर बरं का, त्या लक्षात ठेवा. कोण येतं? सर 8व्या नाही, सॉरी 4थ्या महिला डेप्युटी गव्हर्नर त्या पूनम गुप्ता. RBIला 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, त्यापैकी पूनम गुप्ता यांच्या आता अलीकडे निवड झालेली आहे. लिंक मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा रे मित्रांनो. हां चला बघा, नेक्स्ट संजय मल्होत्रा 26वे गव्हर्नर आहेत. पाठच करा. ह्या तुमचा एक क्वेश्चन कन्फर्म कव्हर होऊन जाईल. चला पुढचा प्रश्न बघा, पटपट कमेंट करत चला. 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? 100 रुपयाच्या नोटेवर. चला कमेंट करा रे. RBI पूर्ण समजली आता. ओके संभाजी भोसले सर धन्यवाद, तुमचं नाव भारी पण मला लय आवडलं. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. छावा श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवव्रीवराजते यदन कस्य विनोलेका कस्य नो परी. ही छत्रपती संभाजी महाराजांची काय होती? राजमुद्रा होती, लक्षात ठेवा. तशी आपली राजमुद्रा आहे. चला उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. कसं रे, काय विचारलंय? 100 रुपयाच्या नोटेवर. हा 4 बरोबर आहे. RBIच्या गव्हर्नर यांची सही 100 रुपयाच्या नोटेवर असते. आता नोटेच्या बाबतीत लक्षात ठेवा, तुम्हाला पैशाच्या अवस्था नावाचा घटक बघा. पैशाच्या अवस्था, पहिली अवस्था होती कोणती रे? पशु पैसा होता सुरुवातीला, पशु पैसा. दुसरी अवस्था पैशाची वस्तू पैसा होता बघा, वस्तू पैसा, पैशाची दुसरी अवस्था. तिसरी अवस्था कोणता पैसा रे? धातू पैसा, पैशाची पुढची अवस्था. नेक्स्ट त्याच्यानंतर काय आला? नाणी पैसा आला बघा, नाणी पैसा, नाणी पैसा, नाणी पैसा चौथी अवस्था. त्याच्यानंतर 5वी अवस्था कोणता पैसा? कागदी पैसा आहे. येतो उत्तराकडे हो, कागदी पैसा आहे पैशाची 5वी अवस्था. भारी नाव आहे बेटा. चला बघा 6वी अवस्था बघा, कागदी पैसा. त्याच्यानंतर पत पैसा, पत पैसा, राईट. त्याच्यानंतर 7वी अवस्था कोणता पैसा? प्लास्टिक पैसा, प्लास्टिक पैसा. यावर सुद्धा प्रश्न आहे बरं का तुम्हाला, प्लास्टिक पैसा. आणि 8वी अवस्था डिजिटल, डिजिटल पैसा ही 8वी व्यवस्था आहे, लक्षात घ्या. भारतामध्ये कागदी नोटा छापायचा अधिकार. आता इथं उदाहरणं बघा कशामध्ये कोणते कोणते उदाहरणं आहेत. नंबर 1 यातलं एक पशु पैसा, पशूंचा वापर व्हायचा. वस्तूमध्ये कवड्या, शिंपले, मोती, अन्न, मीठ यांचा वापर वस्तू पैशामध्ये व्हायचा. धातूमध्ये लोखंड, तांब, पितळ, चांदी, सोनं यांचा वापर केला गेला. नाणी पैशामध्ये भारतात नाणी छापायचा अधिकार कोणाकडे आहे रे? शासनाकडे आहे. वित्त मंत्रालय नाणे छापतंय. ज्या ठिकाणी नाणे छापतात त्याला काय म्हणतात रे? याच्या प्रश्न पडलाय पोलीस भरतीला, टाकसाळ. त्याला माइंट म्हणतो आपण, माइंट, टाकसाळ. ज्या ठिकाणी नाण्यांची काय होते? छपाई होते त्याला काय म्हणतात? टाकसाळ म्हणतात. सेम प्रश्न पडलेला आहे, चेक करा तुम्ही परत, राईट. टाकसाळ म्हणतात. महाराष्ट्रात कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये टाकसाळ कुठे आहे रे? मुंबईमध्ये आहे. नाशिकला जे आहे का
ते नाशिकला नोटा छापायचे कारखाने आहेत, ते RBIचे आहेत, ते वेगळे बरं का. आणि नाणे छापायचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे? मुंबईमध्ये आहे, लक्षात ठेवा. नंतर कुठं आहे? सैफाबादला एक आहे, सैफाबाद. त्याच्यानंतर कुठं? चेरलापल्ली या ठिकाणी एक कारखाना आहे नाणे छापायचा, टाकसाळ आहे. एक मुंबई, दुसरी सैफाबाद, तिसरी टाकसाळ चेरलापल्ली, चौथी टाकसाळ अलीपूर, चौथी टाकसाळ. आणि पाचवी टाकसाळ कुठे आहे रे? नोएडा या ठिकाणी. पण नोएडा हे टाकसाळी लक्षात ठेवा. तुम्ही वही पेन घेऊन बसत जावा माझ्या लेक्चरला, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी PYQ लिहिता येईल बरोबर. फक्त काय करायचं, 44 मला क्वेश्चन नंबर टाकायचं ना, स्पष्टीकरण लिहून घ्यायचं लगेच, राईट. चलो बघा, एक्स्ट्रा माहिती मिळते आपल्याला, राईट. नाशिकला जे आहे ते नोटा छापायचे कारखाने आहेत, त्याला करन्सी नोट प्रेस म्हणतात. करन्सी नोट प्रेस आणि करन्सी प्रिंटिंग प्रेस ते नाशिकमध्ये असणारे कारखाने RBIच्या मालकीच्या आहेत, लक्षात ठेवा, राईट. हे टाकसाळी आहेत, सरकारच्या मालकीच्या असतात. आत्ता व्यवहारामध्ये सध्या 1 रुपयाचं नाणं व्यवहारामध्ये आहे, 2 रुपयाचं नाणं व्यवहारामध्ये आहे, 5 रुपयाचं नाणं सुद्धा व्यवहारामध्ये आहे. त्यानंतर कुठले रे? 10 रुपये. नवीन नाणं कोणतं आहे? 20 रुपयाचं नाणं नवीन आहे, लक्षात घ्या. 20 रुपयाच्या नाण्याच्या बाबतीत ह्याला एकूण 12 कोनं आहेत. तर षटकोन असतं का, तसे 12 कोनाचं नाणं आहे. याचं 8.54 ग्राम वजन आहे आणि 27 मिलीमीटर त्याचा व्यास आहे, 27 मिलीमीटर. हे 5ही नाणे व्यवहारिक नाणे आहेत. त्यानंतर नंतर एक सगळ्यात महत्त्वाचं आणखी बघा, 1 रुपयाला काय म्हणतात? हे भारताचं विधिग्राह्य चलन आहे बरं का, लक्षात ठेवा रे, पाठच करा. भारताचं विधिग्राह्य चलन 1 रुपया आहे, बरोबर. बाकी 50 पैसे 2011ला 50 पैसे आणि 25 पैसे काय केलेत? बंद केलेत, बरोबर आहे. नाण्याविषयी मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. कागदी नोटा बघू आता. कागदी नोटा बघा, भारतामध्ये कागदी नोटा छापायचा अधिकार कुणाकडे रे? भारतात कागदी नोटा छापायचा अधिकार, कागदी नोटा कुणाकडे आहे? RBIकडे अधिकार आहे. त्यातली 1 रुपयाची नोट वगळता नाशिक रोड प्रेस, करेक्ट आहे. शुभम सर नमस्कार. चला बघा, RBI, RBIच्या बाबतीत RBI तो अधिकार आहे. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1 रुपयाची नोट RBI छापत नाही. कोण छापते रे? चला तुम्ही कमेंट करून सांगा, पुढचं मी सांगतो लगेच. बाकी RBI काय करते? RBI सध्या 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50, 100, त्यानंतर किती 200 रुपये आणि आत्ताची 500 रुपयाची नोट, एवढ्या नोटा सध्या RBI छापते बरं का, लक्षात ठेवा. राईट. मग ते 1 रुपयाची नोट कोण छापतंय आणि त्यावर सही कोणाची असते? या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या व्यवहारिक नोटा आहेत आणि यावर सही कोणाची असते? तर RBIच्या गव्हर्नरची सही असते, लक्षात ठेवा. म्हणजे 2 रुपयापासून 500 रुपयापर्यंत सगळ्या नोटेवर कुणाची आहे? RBIच्या गव्हर्नरची सही असते. कोण टाकलं रे? AK स्टाईल, वित्त आयोग नाही रे मित्रा, आयोग नाही, आयोग वेगळा. भारत सरकार, सही कुणाची असते? 1 रुपयाची नोट भारत सरकार काढतं हे बरोबर आहे, पण त्या 1 रुपयाच्या नोटेवर सही कुणाची असते सांगा पटकन. करेक्ट आहे, शासन काढतं, बरोबर आहे. या नोटेवर सही लक्षात ठेवा रे. कोण? भारताचे वित्त सचिव यांची सही 1 रुपयाच्या नोटेवर असते बरं का. बाकी सगळ्या नोटेवर, म्हणजे 100च्या असो, 2, 5, 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 रुपये, या सगळ्या नोटेवर स्वाक्षरी कुणाची असते? RBIचे गव्हर्नर यांची सही असते. नोटेवर तुम्ही बघितलं असेल, मैं धारक को 500 रुपये देने का वचन अदा करता हूं म्हणते, बरोबर आहे. त्याच्यावर RBIच्या गव्हर्नरची सही असते. आय प्रॉमिस टू पे सम ऑफ 100 रुपीज. RBIचे गव्हर्नर सही करून काय देतात? वचन देतात, बरोबर आहे. RBIच्या गव्हर्नरचं वचन आपण ते स्वीकारलंय, कायद्यानं स्वीकारलंय आपण ते, कारण या नोटा कायदेशीर आहेत. बाकी त्यानं दिलेलं वचन हे स्वीकारलंच पाहिजे असं नसतं हो. सगळे वचनं काही ठेवण्यासाठी नसतात, काही वचन मोडण्यासाठी असतात. पण RBIच्या गव्हर्नरच्या वचनाला कायद्याचा काय आहे? आधार आहे, लक्षात ठेवा. नाहीतर मग परत म्हणचाल शिवगामी देवी मेरा वचन ही शासन है. हो, असलं इकडं सेम आहे हो. RBIच्या गव्हर्नरचं वचन जनता स्वीकारते, त्याला कायद्याचा काय आधार आहे, लक्षात ठेवा. चलो ठीक आहे. राईट. सध्या आता आपल्याला उठता बसता डोळ्यासमोर सप्टेंबर पोलीस भरती दिसायला पाहिजे. हो, ते गाणं आहे का नाही? तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही चाहत, तू ही. दर्जा पुढले जास्त होईल, थांब भाऊ. हे जे गाणं आहे ते तू म्हणजे फक्त पोलीस भरती की आपली वर्दी आहे, लक्षात ठेवा. यंदा गर्दीतून आपल्याला वर्दीत
100% जायचे. राजमुद्रा आपल्या सोबत आहे कायम. चला बघा, या सगळ्या नोटेवर कुणाची असते? आरबीआयच्या गव्हर्नरची सही असते. बरं, जगामध्ये पहिलं कागदी चलन छापणारा देश कोणता आहे रे? चीन आहे, लक्षात ठेवा. जगातलं पहिलं कागदी चलन छापणारा देश चीन आहे बरं का. भारतामध्ये कागदी नोटांसाठी, भारतात कागदी नोटेसाठी बघा कोणतं कागद वापरतात? कागद लक्षात ठेवा रे, रेमी नावाच्या वृक्षापासून तयार होणारं कागद नोटेसाठी वापरलं जातं. बाकी फक्त अर्थसचिव किंवा वित्त सचिव यांची सही केवळ 1 रुपयाच्या नोटेवर असते. आत्ता भारत सरकारनं 2000 रुपयाची नोट काय केली? बंद केलेली आहे. नोट बंद करणं अधिकार कोणाचा? शासनाचा. 2000 रुपयाची नोट आरबीआयने बंद केली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, नोट किती रुपयाची काढायची आहे हा निर्णय कुणाचा? शासनाचा. नोटा किती छापायच्यात हा निर्णय कुणाचा? आरबीआयचा. नोटेचं दर्शनी मूल्य ठरवायचा अधिकार शासनाचा. आता कधी कधी नोट बंद केली आहे बघा, तेही लिहून ठेवायला साईडला. आत्तापर्यंत केलेली नोटबंदी, पहिली नोटबंदी झाली होती 1946, दुसरी नोटबंदी 1978, तिसरी नोटबंदी 2016 आणि आता शेवटची नोटबंदी 2023. आत्तापर्यंत किती वेळा? 3 वेळा नोटबंदी, 4 वेळा नोटबंदी झालेली आहे बरं का. 4 वेळेस नोटबंदी झालेली आहे. 8 नोव्हेंबर 2016. इथं बघा किती रुपये रे? इथं 500 रुपयाची नोट, 500 रुपये प्लस 1000 रुपये प्लस किती हजार? 10,000 रुपयाची नोटेचं काय केलं होतं? विमुद्रीकरण केलं होतं. विमुद्रीकरण म्हणजे नोटबंदी. देशात काळा पैसा वाढला की काळा पैसा कमी करण्यासाठी सरकार विमुद्रीकरण करते, लक्षात ठेवा. त्यांना 78ला 500 रुपये, 500 रुपये प्लस 1000 रुपयाच्या नोटेचं विमुद्रीकरण केलं होतं 1978. 2016ला पुन्हा 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या. 500 रुपये बदलून आले, 1000 रुपये कायमचे बंद केले. तेव्हाच 2000 रुपयाची नोट चलनामध्ये आली होती डिसेंबर 2016ला. ती नोट बघा कधीची आहे, ही तारीख लक्षात ठेवा रे, 30 सप्टेंबर 2023ला 2000 रुपयाची नोट काय केलेली आहे? बंद केलेली आहे. बाकी सगळ्या नोटीविषयी तुम्हाला वैशिष्ट्य विचारतील. हो, 500 रुपयाच्या नोटेच्या पाठीमागे काय आहे? तर लाल ध्वज काय म्हणतात? लाल किल्ला आहे. राष्ट्रध्वजासह लाल किल्ला आहे. त्यानंतर 200 रुपयाच्या नोटेवर काय आहे रे? 200 रुपयाच्या नोटेवर. चला तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा, पुढे जातो. नोटबंदी सुरुवात अगोदर अमेरिकेने केली आहे. ओके, चलो. भारतामध्ये आतापर्यंत 4 वेळा नोटबंदी झालेली आहे, हे लक्षात ठेवा. करंट मला आणखी क्वेश्चन सांगतो इकॉनॉमिक्सचा. आपण सर्वात जास्त तेलाची आयात 2025 मध्ये कोणत्या देशाकडून करतोय? असा जर प्रश्न आला, उत्तर रशिया लिहा, रशिया. ह्याच्या अगोदर आपण कुणाकडनं करायचो? इराककडनं करायचो, इराक. आता आपण कुणाकडनं करतो? रशियाकडून सर्वाधिक तेलाची आयात करतो. मला वाटतं एवढं महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा बरं, ठीक आहे. नाणे छापायचा अधिकार शासनाचा, नोटा छापायचा अधिकार आरबीआयचा. 1 रुपयाची नोट भारत सरकार, सही कोणाची असते? वित्त सचिव. आणि या सगळ्या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर, बरोबर आहे. आता बघा, नाणे आणि नोटा ह्याला चलन म्हणतात बघा, लक्षात ठेवा. चलन, चलन म्हणजे काय? भारतातल्या सगळ्या प्रकारची सगळी नाणी आणि सर्व प्रकारच्या कागदी नोटा, हे काय आहे? चलन. आणि चलन जारी करायचा अधिकार कोणाचा आहे असा प्रश्न पडलाय. भारतात चलन जारी करायचा अधिकार कोणाचा आहे असा प्रश्न पडलेला आहे. पटकन कमेंट करून उत्तर द्या मला. भारतामध्ये चलन जारी कोण करतंय? जारी करणं म्हणजे ते चलन बाजारामध्ये आणायचं काम कोण करतंय? पर्याय: भारत सरकार, आरबीआय, वित्त मंत्रालय यापैकी नाही. भारतामध्ये चलन जारी करायचा अधिकार हा प्रश्न पोलीस भरतीला पडलेला आहे रे. पटकन कमेंट करून सांगा. आलं का रे उत्तर? चला कदाचित सांगून देतो, लक्षात ठेवा, आता विसरू नका. कोण करतंय? आरबीआय चलन जारी करते. नाणे असो अथवा नोटा असो. जरी नाणे सरकार छापत असलं तरी ते बाजारामध्ये आणायचं काम म्हणजेच चलन जारी करायचं काम कुणाचं आहे? आरबीआयचं आहे, लक्षात ठेवा. राईट. चलो, एवढं मला वाटतं मोर दॅन सफिशियंट आहे. पुढचा क्वेश्चन. येस, चलो, हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर. हा क्वेश्चन 1 करोड रुपये क्वेश्चनसाठी आहे. अहो पटकन सांगा, चला, कोण बनेगा करोडपती? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ते 1 करोड रुपये आभासी चलन म्हणालो, नाही तर मला कॉल करायचा लगेच. बघा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. सोपंच उत्तर. सांगा चला पटकन. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक
RBI नाही रे मित्रांनो, केसर, SBI, घायल चित्ता, वाह काय नाव आहे माय, घायल चित्ता, पहिलं घायल परिंदा होता हो. चलो ठीक आहे, ओके. के स्टाईल, SBI 1955, एक SBI, ओके चलो करेक्ट आहे. दीपाली मॅडम करेक्ट आहे. बघा याचं उत्तर स्टेट बँक ऑफ काय आहे, इंडिया. लक्षात ठेवा. RBI तुम्हाला माहिती आहे, RBI कधीची, आत्ता सांगितलं 1 एप्रिल 1935, 1 एप्रिल 1935 RBI. हा चलो ठीक. नेक्स्ट स्टेट बँक ऑफ इंडिया ही कधीची आहे, लक्षात ठेवा रे तारीख, 1 जुलै 1955ला SBI स्थापन झाली आहे. राईट. चला बँक ऑफ इंडिया आणि कोणती, कॅनरा बँक सांगा. तो पण SBI बद्दल बघा. SBI ही भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे. SBIचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी SBIचं मुख्यालय आहे. SBIचं मुख्यालय, चलो बघा. SBI सार्वजनिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक आहे. आणखी एक SBI बद्दल, इम्पिरियल बँक होती का 21ची, इम्पेरियल, या इम्पिरियल बँकेचं रूपांतर, इम्पिरियल बँक कधीची, 1921 बरं का. इम्पिरियल बँकेचं रूपांतर कुठल्या बँकेत झालं, SBI मध्ये झालं होतं. SBI भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक कोणती आहे, SBI आहे. लक्षात ठेवा. 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर 1969 ते 91 दरम्यान आणखी 14 राष्ट्रीयकरण करण्यात आले. ते राष्ट्रीयकरण वेगळं बरं का. कोण आहे, संभाजी सर. लक्षात ठेवा, ते राष्ट्रीयकरण वेगळं आणि राष्ट्रीयकृत बँका वेगळ्या. SBIचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय, SBIचं भांडवल भारत सरकारनं खरेदी केलंय आणि त्या 14 ज्या बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका वेगळ्या आहेत. त्यांना 1969चा कायदा लागू आहे आणि एकदा 1980ला पण राष्ट्रीयकरण केलं होतं. पुढं क्वेश्चन असेल त्याच्याविषयी माहिती सांगतो पुढं परत, ठीक आहे. चलो 1921ला इम्पिरियल बँक होती, 1955ला SBI मध्ये रूपांतर झालं. SBIचा कायदा 1900 कधीचा आहे, 54चा आहे. SBI ॲक्ट 1954. SBI बद्दल समिती कोणती होती, AD गोरवाला नावाची समिती होती. AD गोरवाला. हा सर्वात जास्त शाखा असणारी बँक SBIच आहे. हा चलो ठीक आहे, लक्षात ठेवा. अरे भांडणं करू नका उत्तर द्यायला, आपसामध्ये कार्यक्रम करू नका. आपल्या लाईव्ह कमेंटमध्ये एवढा डेटा अवेलेबल आहे का, आणि आपल्या या लेक्चरमध्ये पण एवढी जर माहिती रेग्युलर बघितलात भरपूर क्वेश्चन करू होतील. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सांगा पटकन. भारतीय रुपयाचे चिन्ह हे कोणी डिझाईन केलं आहे, हा प्रश्न सोपा आहे. हा शिवराम सिंग, हा बी शिवरामन सिंग. शुभम सर, ते शिवराम सिंग समिती वेगळी, ती बी शिवरामन होती, नाबार्डच्या बाबतीमध्ये होती. इथं AD गोरवाला समिती होती बरं का, SBIच्या बाबतीत AD गोरवाला. हा ते यंग गिल्टन समिती 2600. चलो हे सांगा, भारतीय रुपयाचं चिन्ह कसं चिन्ह आपलं, हे असं R नावाचं चिन्ह आहे बघा आपलं रुपयाचं. राईट, हे R. आता मुळामध्ये भारतातले चांदीचे अगोदर नाणी होती. चांदीचे नाणे जे होते त्या चांदीला संस्कृतमध्ये रुपये म्हणायचे बरं का, लक्षात ठेवा. चांदीच्या नाण्याला संस्कृतमध्ये रुपये म्हणायचे आणि रुपये शब्दापासून भारतीय चलनाला नाव पडलं, काय पडलं रे, रुपया. हे देवनागरी नाव पडलं भारतीय चलनाला. मुळामध्ये चांदीच्या नाण्याला किंवा चांदीला संस्कृतमध्ये काय म्हणतात, रुपये म्हणतात. रुपयेपासून पुढे पडलेला शब्द म्हणजे रुपया. इंग्रजांनी भारतीय रुपयाचं नाव काय ठेवलं, रुपी ठेवलं होतं. बरोबर आहे, लक्षात घ्या. रेखा मॅडम करेक्ट आहे. उदय कुमार रुपये, ओके बरोबर आहे, करेक्ट आहे. बघा लक्षात घ्या, रुपया किंवा रुपये. आता लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये एक नाव आहे, देवनागरीमध्ये नाव आहे. डी उदय कुमार यांनी कधी, सन 2010ला भारतीय चलनाचं स्वतंत्र चिन्ह तयार केलेलं आहे. हे रुपयामधलं बा, इंग्रजीमधलं रुपीचं एक अक्षर घेतलं आणि देवनागरीमधलं रुपयामधलं एक अक्षर घेतलं. या रुपीमधलं R आणि देवनागरीमधलं रुपयाचं रु. बरोबर आहे, यातलं डिझाईन तयार केलं बघा. या R मधलं इकडे दांडा आणि ही रेष आहे, बरोबर, आणि तो रुपयाचे हे 2 आहेत. बरोबर, यातून काय केलं, एक अशी डिझाईन तयार केली ज्याच्यामध्ये र पण येईल आणि हे इंग्रजीमधलं R पण येईल. बरोबर, आणि त्याला वरून रफार दिला गेला आणि मग रूचा मधून रफार दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिकली सहज कुठे वापरता येईल, तुमच्या चॅटिंगवर सुद्धा हे अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. राईट, भारतीय चलन जगातलं 7वा देश आहे भारत, ज्या देशाला स्वतंत्र असं चिन्ह प्राप्त आहे. बरं का, आणखी कोणते कोणते, तर हे चिन्ह कुणाचं आहे रे, डॉलर हे चिन्ह कुणाचे, पटकन सांगा चला. डॉलर अमेरिकेचे बरं का, USD म्हणतात त्याला, USD, युनायटेड स्टेट्स डॉलर. त्याच्यानंतर स्टर्लिंग पाऊंड आहे बघा, स्टर्लिंग पाऊंड कुणाचं आहे,
त्याला GBP म्हणतात. GBP. चला साईन टाकलं सगळ्यांचं, वा करेक्ट. चलो बघा, GBP. हे GBP म्हणजे ग्रेट ब्रिटन पाऊंड. GBP लक्षात ठेवा रे, ग्रेट ब्रिटन पाऊंड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी कोणतं आहे, हे काय बघा, हे ह्याचं शॉर्ट फॉर्म त्याला काय म्हणतात, करन्सी कोड म्हणतात बघा. या चलनाचा करन्सी कोड JYE असा आहे. JYE. JYE म्हणजे जेवायला ये. काय होतं JYEचं? जापनीज येन आहे. करेक्ट आहे मित्रा. बघा बऱ्याच दोघांचे आले. जापनीज येन हे स्टर्लिंग पाऊंड, ग्रेट ब्रिटनचं पाऊंड आहे. इंग्लंड USD अमेरिकेचं आहे. युरो कोणाचं रे? युरो. युरोपियन युनियन नावाचं एक संघ आहे बरं का, युरोपियन युनियन. युरोपियन युनियनचं कोणतं आहे? युरो नावाचं आहे. चीनचं कोणतं आहे रे? चीनचं परीक्षेला प्रश्न पडलाय बघा. चीनचं ॲप कोणतं आहे? करेक्ट आहे रे. चीनचं सांगा चला. जपान येन, जेवायला ये. चलो ओके. चीनचं आत्ता सध्या चीनला युआन असं नाव आहे. युआन चीनच्या चलनाचं, युआन चीनच्या चलनाचं नाव आहे. ह्याच्या अगोदर चीनच्या चलनाचं परंपरागत नाव काय होतं? पटकन कमेंट करून सांगा चला. ह्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन पडलेला आहे. चीनच्या चलनाचं परंपरागत नाव काय होतं? काय होतं रे? रेनमिनबी हे चीनच्या चलनाचं जुनं नाव आहे. रेनमिनबी चीनच्या चलनाचं जुनं नाव काय होतं असं विचारल्यास लक्षात ठेवा. रेनमिनबी चीनच्या चलनाचं जुनं नाव आहे. टका काय बघ, टका. टका एक क्लास असेल. टका कुठलं रे? टका बांगलादेश आहे बरं का, लक्षात ठेवा. बांगलादेश टका बरोबर आहे. त्यानंतर परत नेपाळचं रुपयाचं आहे, श्रीलंकेचं रुपयाचं आहे, बांगलादेश टका आहे. दिनार कुठलं? दिनार भारतीय चलनामध्ये सगळ्यात महागडे बघा. दिनार कुठलं? दिनार. चला तुम्ही बाकीचे सगळेजण पटकन कमेंट करून सांगा. रेनमिनबी करेक्ट आहे मित्रांनो. चलो हे लिहून घ्या, परीक्षेला पडले बरं का. हे चीनच्या चलनाचं जुनं नाव काय होतं तर त्याला काय म्हणतात? रेनबी म्हणतात. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जे तुला परीक्षेला विचारलं जाईल बघा. कोणतं? SDR हे चलन आहे का असा क्वेश्चन मागे पडलाय. SDR ला चलन म्हणत नाहीत, लक्षात घ्या बरोबर आहे. ते काय आहे मग? SDR त्याला म्हणतात स्पेशल ड्रॉइंग राईट्स. स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे काय तर जगातल्या 5 स्ट्रॉंग चलन मोजणारं एक संच म्हणजे काय आहे? SDR आहे. त्याला एकक असं म्हणतात. हे कोणी तयार केलंय? ते IMF न तयार केलंय. IMF आंतरराष्ट्रीय विनिमय दर, दोन चलनाचा दर स्थिर ठेवण्यासाठी SDR तयार केलं गेलंय बरोबर. हे केव्हा सुरू झालं? 1971 ला त्याचा वापर सुरू झाला. 1971. त्याच्यामध्ये जगातल्या 5 चलनाचा समावेश त्याच्यामध्ये असतो. RBI स्वतःकडे जे परकीय चलन जमा करते का, त्या परकीय चलनामध्ये काय समावेश असते? SDR. पण SDR ला चलन म्हणत नाहीत. SDR काय आहे? चलन मोजायचं एकक, चलन मापनाचं साधन आहे रे. लिहून ठेवा. हा करेक्ट शुभम सर. त्याला कागदी सोनं असंही म्हणतात, त्याला पेपर गोल्ड असे म्हणतात. ह्याच्यामध्ये सध्या कोणतं आहे? जपानचं येन आहे, स्टर्लिंग पाऊंड आहे, अमेरिकेचं डॉलर आहे. त्यानंतर आणखी कोणतं आहे रे? चीनचं युआन आहे, युआन. आणखी कोणतं राहिलं? युरो आहे बघा, युरो. युरोपियन युनियनचं युरो. हे 5 चलन सध्या एका SDR मध्ये आहेत आणि एका SDRचं मूल्य 100 गृहीत धरतात आणि 100 मूल्याचं वाटप त्या 5 चलनामध्ये होतंय. सर्वात जास्त महत्त्व सध्या डॉलरला आहे. जगातलं बहुतांशी वापरलं जाणारं चलन कोणतं आहे? डॉलर आहे. लक्षात ठेवा. जगातलं बहुतांशी वापरलं जाणारं चलन SDR वर प्रश्न पडलाय बरं का. पुढीलपैकी कोणतं चलन नाही? पण डॉलर, जापनीज येन, युआन आणि SDR दिलं होतं. उत्तर SDR असं होतं बरं का. फुल फॉर्म काय? स्पेशल ड्रॉइंग राईट्स. त्याला कागदी सोनं असंही म्हणतात. सर नाही ते तुझं काय चाललंय? हो मेनका मॅडम तुमचं काय चाललंय आपसापसामध्ये? हो इकडे लक्ष द्या बघा. चला आता इथं लक्षात घ्या. रघुराम राजन कोण होते? RBIचे गव्हर्नर. कितवे गव्हर्नर होते सांगा, कमेंट करून सांगा. त्यानंतर उदय कुमार, उमेश कुमार. इथे कन्फ्यूज केले तुम्हाला. उमेश कुमार नाही. हो काय आहे? D उदय कुमार बरोबर आहे. त्यानंतर स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे कोण होते? जनक होते. भारताचा बिग बॉस डॉलर आहे बरोबर आहे. जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं चलन डॉलरच आहे. कारण काय तर जगाला पहिल्यांदा स्थिर विनिमय दर देण्याचं काम कोणी केलं होतं? डॉलरनं केलं होतं. लक्षात घ्या. सर बँकमध्ये खूप समजलं, आता अगदी खोलवर. ओके पुढे जाऊ. सगळे क्वेश्चन घेणार आहे, काळजी करू नका. जेवढे क्वेश्चन तुम्हाला पुढील भरतीला पडलेत
काळजी नसावीत. तुमचे सगळे प्रश्न मी तुला प्रॉमिस केलं आहे, तुमची पोलीस भरती लेखी होईपर्यंत हे थांबणार नाही. फक्त मला एखाद्या दिवशी तांत्रिक अडचण आली तरच ते थांबेल. पण यंदा या रविवारी 100% एक्झाम घेणारे लक्षात ठेवा. ते ऑनलाईन 50 क्वेश्चनचं. एम.एस. स्वामीनाथन लक्षात घ्या रे. कोण येतं? भारताच्या हरितक्रांतीचे जनक आहेत. जागतिक हरितक्रांती जनक एम.एस. स्वामीनाथन आहेत. चला हे एक सांगा. इथं जास्त स्पष्ट करत नाही, डायरेक्ट उत्तर बघू आपण. RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं कोणती आहेत? RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं कोणती आहेत? चला पटकन कमेंट करा रे. तोपर्यंत मी साधनं लिहितो इकडं. RBIचं मौद्रिक धोरण म्हणतात त्याला. RBIचं मौद्रिक धोरण. हे धोरण दर 2 महिन्याला RBI जाहीर करते बरं का. मागे एक प्रश्न पडलाय, मौद्रिक धोरण जाहीर करणारी संस्था कोणती आहे असा क्वेश्चन पडला होता बरं का. मौद्रिक धोरण जाहीर करणारी संस्था कोणती आहे? RBI आहे. याचं उत्तर 3 3 3 वरील दोन्ही का? बरं ठीक आहे, बघू आपण. संख्यात्मक साधन बघा रे, लक्षात ठेवा, पाठच करा. संख्यात्मक साधने असतात आणि दुसरे कोणते असतात? गुणात्मक साधनं असतात. गुणात्मक. एक एक शब्द बारके लक्षात ठेवा. ह्यालाच निवडक साधनं म्हणतात. कोणती रे? निवडक साधनं. राईट. आता त्याच्यात कोणती कोणती साधनं आहेत बघा. संख्यात्मक साधनामध्ये 2 आहेत. त्याच्यामध्ये एक प्रत्यक्ष साधनं, प्रत्यक्ष लिहून घ्या रे वहीमध्ये. एक आहे CRR कॅश रिझर्व्ह रेशो. दुसरा आहे SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. त्यानंतर अप्रत्यक्ष साधनामध्ये अप्रत्यक्ष साधनं तिकडे काय काय येतंय? एक आहे बँक रेट, बँक दर. दुसरा आहे रेपो रेट, अल्पकाळाचा RBIचा व्याजदर. तिसरा आहे रिव्हर्स रेपो रेट. RBI बँकेकडून कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. OMO म्हणजे ओम शांती ओम. काय आहे? ओपन मार्केट ऑपरेशन आहे, लक्षात ठेवा. राईट. त्यानंतर MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आणि बेस रेट मूळ दर आहे. ही संख्यात्मक साधनं पाठच करा. गुणात्मक कोणती आहेत बघा. एक आहे गाळा दर. गाळा दर. गाळा दर म्हणजे काय? आपण बँकेकडे ठेवलेलं तारण, त्याची किंमत आणि बँकेने दिलेलं कर्ज, त्या दोन्हीचा जो अंतर असतो का, त्या अंतराला म्हणतात गाळा दर म्हणतात बरं का. समजा आपण सोनं गहाण ठेवलं असेल तर 1 तोळा सोन्याची किंमत समजा की 90,000 रुपये आहे. 90,000. मग RBIचा गाळा दर सध्या 80-20 आहे. बरोबर आहे. तर कोणतीच बँक 90,000 कर्ज वाटेल का लगेच? नाही वाटणार. त्या 90,000च्या किती टक्के? 80% कर्ज वाटते. ह्यालाच गाळा दर असं म्हणतात, लक्षात ठेवा. गाळा दर. त्याच्यानंतर नेक्स्ट गाळा दरानंतर काय? नैतिक समजावणी आहे बघा. नैतिक समजावणी. नैतिक समजावणी. राईट. त्याच्यानंतर उपभोगाच्या कर्जाचे, उपभोग कर्जाचे नियंत्रण. बँकेने कर्ज वाटप करताना भांडवली कर्ज वाटप करावं. बरोबर आहे. घर बांधायला, गाडी घ्यायला वगैरे कर्ज पुरवठा करू नये. उत्पादनाच्या कार्यासाठी कर्ज वाटावं त्याला म्हणतात उपभोग कर्जाचं नियंत्रण. त्याच्यानंतर कर्जाचे रेशनिंग. कर्जाचे रेशनिंग म्हणजे बँकेनी क्षमतेपेक्षा जास्त कर्ज वाटप करू नये. मार्गदर्शन, कारणाची यादी, बाकी इत्यादी परिषदा वगैरे इत्यादी बरंच आहे बरं का. एवढं लक्षात ठेवा. संख्यात्मक साधनं आणि कोणती येतं? गुणात्मक साधनं. RBIचं मौद्रिक धोरण, त्याचा कालावधी किती असते रे? 2 महिने कालावधी असते. हे धोरण RBIचे जाहीर करत असली तरी RBI मध्ये एक समिती आहे बघा, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती. याच्यात 6 सदस्य असतात. स्थापना 2016ची आहे. ही समिती काम करत असते. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. स्क्रीनशॉट मारून ठेवा. चला ठीक आहे, पुढे जाऊ आपण. संख्यात्मक आणि गुणात्मक वरील दोन्ही बरोबर आहेत बरं का. दोन्ही संख्यात्मक साधनं आहेत. पुढचा क्वेश्चन चला सांगा रे. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत करण्यात आले होते. आता लक्षात घ्या, बँकांचं राष्ट्रीयकरण कधी कधीचं आहे. पहिलं बँकेचं राष्ट्रीयकरण भारतात RBIचं राष्ट्रीयकरण झालं होतं. कधी रे? राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन 1 जानेवारी 1949. RBIचं भांडवल खाजगी लोकांचं होतं, शासनानं विकत घेतलं, त्याला म्हणतात RBIचं राष्ट्रीयकरण केलं. कधी? 1 जानेवारी 1949. त्याच्यानंतर नेक्स्ट SBIचं राष्ट्रीयकरण झालं होतं. इम्पिरियल बँकेचं रूपांतर कुठं झालं? SBI मध्ये झालेलं आहे. इम्पिरियल बँकेचं रूपांतर बघा कधी? लक्षात घ्या रे. 1 जुलै कधी?
1955, 1 जुलै 1955 SBIचं राष्ट्रीयकरण झालं होतं 1 जुलै 1955. त्याच्यानंतर बघा भारतातल्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण कधीच आहे रे? तारीख सांगा. 19 जुलै 1969. लक्षात घ्या रे, 19 जुलै 1969. आणि नेक्स्ट राष्ट्रीयकरण बघा, व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण दुसरं कधीच आहे? 15 एप्रिल 1900 किती रे? 80. व्यापारी बँकेत दुसरं राष्ट्रीयकरण. हे लिहून काढा, पाठच करा. मागील 2 महिन्यापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राजमुद्राचा हा उपक्रम सुरू आहे. आदरणीय सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझे जिवलग मित्र, माझ्या हृदयातले कप्पा, आदरणीय डॉक्टर महेश मोरे सर, विद्यार्थ्यांची आन बान आणि शान, या महाराष्ट्राला मिळालेलं अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व माझे सोबतचे आहेत, माझे संचालक आहेत, राजमुद्राचे संचालक आहेत म्हणून नाही, मोरे सर एक व्यक्ती म्हणून अतिशय उत्कृष्ट असा व्यक्ती आहे बरं का तो. त्यांचा सहवास ज्याला लाभला त्याच्या आयुष्यात सोनेमाय असा माणसाला लाभला पाहिजे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. बघा मित्रांनो, व्यापारी बँका बघा, 19 जुलै 1969 भारतातल्या किती बँका रे? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. आणि या बँकेचं भांडवल किती होतं रे? प्रश्न पडला बरं का. या बँकेचं भांडवल होतं 50 कोटी रुपयापेक्षा जास्त. 50 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या किती बँका? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. इंदिरा गांधी यांच्या काळात झालं होतं. आता 69 म्हणजे कितवी पंचवार्षिकला बघा, ती सांगतो थोड्या वेळा लगेच, राईट? हे समजून घ्या अगोदर. व्यापारी बँकांचं दुसरे राष्ट्रीयकरण कुणाचं? व्यापारी बँकांचं. तारीख बघा, 15 एप्रिल 1980. तेव्हा सुद्धा इंदिरा गांधी होत्या. मोरारजी देसाई सरकार पडलं होतं. इथं 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं, ज्यांचं भांडवल किती कोटी? 200 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. 200 कोटीपेक्षा जास्त बँकांचं भांडवल असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. मग आता बँका किती आहेत बघा पुढं. 4 सप्टेंबर 1993 त्यातली कोणती? न्यू बँक ऑफ इंडियाचं रूपांतर पंजाब नॅशनल बँकेत झालं होतं. म्हणजे बघा, इथल्या 14 आणि या 6 म्हणजे टोटल 20 बँका होत्या, बरोबर? त्या 20 मधली एक कमी झाली, किती उरल्या मग? 19 बँका उरल्या, राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट देना बँक, देना आणि विजया या 2 बँका बडोदा बँकेमध्ये गेल्या. तर बडोदा बँक शिल्लक किती राहिल्या रे? 17 बँका शिल्लक राहिल्या, बरोबर? 2017ची गोष्ट आहे, राईट? त्याच्यानंतर आता 6 बँका इतर बाकीच्या 4 बँकेमध्ये विलीन केल्यात. मग 17तनं आणखी 6 गेल्या, मग उरल्या किती रे? आता 11 बँका उरल्यात. मग सध्या आता राष्ट्रीयकृत बँकाची संख्या किती आहे? 11 आहे, लक्षात ठेवा. आणि एक SBI, SBI सार्वजनिक आणि 11 राष्ट्रीयकृत, म्हणजे टोटल सार्वजनिक बँका जर विचारल्या तुम्हाला, सार्वजनिक बँकांची संख्या 12 आहे आणि SBI सार्वजनिक या 11 राष्ट्रीयकृत, हे लक्षात ठेवा. चलो, एवढं महत्त्वाचं आहे. 200 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या बँकांचं PNB घोटाळा झाला आहे ना? यस, झाला होता. नीरव मोदींनी केला होता PNBचा घोटाळा, त्या संदर्भातला आहे. आज पूर्ण माहिती बँकेची का? बँका नाही आहेत, जे क्वेश्चन सिक्वेन्स नाही तेच घेऊन आलं बरं का. बँका असं बँका वगैरे नाही आहे, राईट? पुढं बघा, पुढं हे पण आहेत, बाकीचे क्वेश्चन पण आहेत पुढचे. राज्यघटनेचे क्वेश्चन असतील बघा. पहिली योजना कधीची आहे रे? 1951 ते 1956. दुसरी योजना 1956 ते 1900 किती? 56 ते 61. दुसरी योजना. तिसरी योजना 1961 ते 1900 किती? 66. चौथी योजना 1900, इथं गॅप पडला होता बरं का, 1969. 1966 ते 1969ला सुट्टी होती. ह्याला काय म्हणतात? प्लॅन हॉलिडेज म्हणतात. प्लॅन हॉलिडेज योजना काला सुट्टी. पण त्याच्यानंतर डायरेक्ट 1969 प्रत्येक योजना सुरू होते 1 एप्रिलला, संपते 31 मार्चला. 1969 ते 1900 किती? 74. लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चौथ्या योजना काळात बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं 1969ला. चौथी योजना बघा. 5वी योजना कधीची आहे? 5वी योजना 1974 ते 1978. पुन्हा 1978 ते 80ला गॅप पडलाय बघा, रोलिंग प्लॅन होता. 6वी योजना 1980 ते 85. 7वी योजना 1985 ते 1990. पुन्हा गॅप पडला बघा, 1990 ते 92ला गॅप आहे. त्याच्यानंतर 8वी योजना 1992 ते 1997. 9वी योजना 1997
ते 2002, 10वी योजना 2002 ते 2007, 11वी योजना 2007 ते 2000 किती रे 12 आणि 2012 ते 2017 कितवी 12वी योजना, पण ती आधीच तहकूब केली गेली, लक्षात ठेवा राईट. म्हणजे एवढ्या पंचवार्षिक योजना आहेत पहिल्यापासून ते 12व्या योजनेपर्यंत. जेव्हा केव्हा योजना सुरू होतील तेव्हा आणखी डिटेल योजनेची माहिती सांगतो नंतर परत, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, 12च्या 12 पंचवार्षिक योजना. पुढे जाऊया आपण. हे झालं का रे? हां, 1 रुपयाच्या नोटावर कुणाची सही असते? आता सांगितली तुम्हाला, जास्त एक्सप्लेन करत नाही. याचं उत्तर सांगतो डायरेक्ट. याचं उत्तर काय? 1 रुपयाच्या नोटेवर सही वित्त सचिव यांची सही असते. बाकी सगळ्या नोटेवर RBIच्या गव्हर्नरांची सही असते बरं का. चलो पुढचा क्वेश्चन जाऊ. आला बघा पुढचा क्वेश्चन. सगळ्या बँका नाही आहेत, मी तुला म्हणलं ना अगोदरच, मी कुठलाही क्वेश्चन कंटिन्यू एका घटकाचा घेणार नाही आहे. फक्त मला काही वेळ नसल्या कारणानं काही अडचणीमुळं करंटचे क्वेश्चन ॲड करू शकलो नाही. आता हळूहळू PPTमध्ये करंटचे क्वेश्चन ॲड करतो. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आले आहेत? तुमच्याकडे 44,000 ठोकळा असेल तर मी त्या सिक्वेन्सनं चाललो आहे बरं का. तुम्ही जर 44,000 पोलीस भरती ठोकळा बघितलात तर सिक्वेन्सनं लेक्चर सुरू आहे आपलं, त्यामुळे ते ठोकळा समोर घेऊन बसा. बघा, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये आलेले आहेत? याचं उत्तर काय? हा, आदेश शेट्टी आहेत ते. ओके, बरोबर आहे. चला बघा, कलम 12 ते 35 मिस्टर शीतल कुमार. चलो ओके, बघा उत्तर काय बघायचं. 12 ते 35 हे अगदी बरोबर आहे. हा, भारताच्या राज्यघटनेचा कितवा भाग रे? भारतीय राज्यघटनेचा भाग 3 कुणाकडून घेतलेत? USA अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स न्यायप्रविष्ट आहेत. कलम 5 ते 11 हे काय आहे? भारतीय राज्यघटनेचा भाग 2 कुणाकडून घेतलेत? ब्रिटनकडून घेतले आपण. ते ब्रिटन काय होतं? नागरिकत्व. नागरिकत्व इथं मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क कलम 1 ते 4 हे कुठले? भारतीय राज्यघटनेचा भाग 1 आहे. भाग 1 संघराज्य USA संघराज्य. संघराज्य आणि भारताचं राज्यक्षेत्र भारत दॅट इज इंडिया राज्यांचा संघ. त्यानंतर कलम 36 ते 51 भारतीय राज्यघटनेचा भाग कितवा आहे? हा 4था भाग आहे. ह्याच्यामध्ये कुणाकडे घेतले आपण? ते मार्गदर्शक तत्व आहेत आयरिश देशाकडनं घेतले आपण ते. बरोबर आहे. काय आहे? मार्गदर्शक तत्व आहेत. मूलभूत हक्क आपण ते बघितलेत. कलम 12 ते 35 दरम्यान सध्या भारतीय लोकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्राप्त आहेत. एक मूलभूत हक्क आता अलीकडे काढून टाकलेला आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 तो अधिकार काढलेला आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आतापर्यंत 5 वेळा पडलेला क्वेश्चन आहे. त्याच्या अगोदर प्रश्न हा आला होता. चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे? अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खूप वेळा पडला आहे क्वेश्चन. हा, भारताची मॅग्ना कार्टा म्हणतात, हेही बरोबर आहे. भारताची मॅग्ना कार्टा. ओके, याचं उत्तर काय मग? पर्याय क्रमांक अनुच्छेद म्हणजे कलम बरं का. आपण आर्टिकल म्हणतो का मराठीमध्ये, त्यालाच अनुच्छेद असं म्हणतात. याचं उत्तर काय? बाबासाहेबांनी बघा भारतातल्या राज्यघटनेच्या कलम 32ला काय म्हटलेलं आहे? राज्यघटनेतील कुठे गेलं? राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमास अधिकारात संविधानाचा काय म्हटलेलं आहे? आत्मा म्हटलेलं आहे. राईट, लक्षात ठेवा कलम 32. कारण काय? कलम 32 नुसार काय करता येतं? न्यायालयात दाद मागता येते. त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन. याच्या क्वेश्चन पडला सेपरेट तुम्हाला पोलीस भरतीला. काय विचारलं होतं? न्यायालयीन पुनर्विलोकन आपण कुणाकडनं स्वीकारलंय? याचं उत्तर काय होतं रे? अमेरिकेच्या घटनेकडनं आपण ते घेतलंय. न्यायालयीन पुनर्विलोकन. भारतीय लोकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं असेल तर न्यायालयात दाद मागता येते. या संदर्भातले खटले आपण मागे बघितलेले आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. अनुच्छेद 21 मध्ये काय रे? जीवितेच्या अधिकाराचं कलम आहे ते अनुच्छेद 21. अनुच्छेद 14 ते 18 समानतेच्या हक्काचं कलम आहे. अनुच्छेद 31 हा काय केलाय? वगळलेला आहे. हा कुठला होता रे? संपत्तीचा होता. संपत्तीचा हक्क. संपत्तीचा हक्क काय केलेला आहे तो आता? वगळलेला आहे. कधी? 44वी घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती कधी रे? 1978. लक्षात ठेवा रे, हा अधिकार आपला वगळलेला आहे. कलम 31 अंतर्गत तो येत होता. कलम 14 ते 18 समानतेचा आहे. कलम 21
जीवितेच्या अधिकाराचा कलम आहे. आणीबाणी दरम्यान सुद्धा हा अधिकार शिल्लक राहतो बरं का, लक्षात ठेवा. चलो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? 6 प्रकारचे स्वातंत्र्य समाविष्ट आहेत, त्यापैकी कोणतं नाही पटकन सांगा. चला. सर्वोच्च न्यायालयाला प्रतिलेखन करण्याचा अधिकार आहे. संसद कायद्याने असा अधिकार अन्य कोणत्या न्यायालयात देऊ शकते? सर्वोच्च न्यायालयाला प्रतिलेखन करण्याचा अधिकार आहे. कायदेशीर हक्क 3 मध्ये टाकला आहे. ओके, करेक्ट आहे. चलो बघा, संघराज्य कुठे गेलं? स्वातंत्र्याचा समावेश नाही. काय काय नाही आहे? संघटनेचे स्वातंत्र्य, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. कुठलं नाही रे? एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. संघटना घेण्याचे स्वातंत्र्य आहे की? शिक्षणाचं स्वातंत्र्याचा समावेश नाही आहे. वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटनेचं स्वातंत्र्य आहे, मुक्त संचार स्वातंत्र्य आहे, जमावाचं स्वातंत्र्य सुद्धा आहे. कोणतं नाही आहे? शिक्षणाचं त्यात नाही आहे, कारण शिक्षणाचं स्वतंत्र कलम आहे. कलम कोणतं आहे? 21A मध्ये समाविष्ट केलेला आहे. कधी रे? 2001ला भारतीय लोकांना प्राथमिक शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त आहे. वयवर्ष किती ते किती? 6 ते 0 ते 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आहे. 2001ला तो कायदा केला गेला होता. बाकी हे 6 प्रकार स्वातंत्र्य कलम 19 मध्ये समाविष्ट केलेला आहे. चलो, आपलं लेक्चर खूप जास्त वाटत चाललंय. शेवटचे 2 क्वेश्चन घेऊ आणि थांबू आपण. चला, याचं उत्तर सांगा. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे? हे सगळे कलम तुम्हाला सांगितलेत. आपलं डिटेल डिस्कशन या संदर्भात झालेलं आहे. 15 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो जवळपास. चला सांगा पटकन. यातलं 14 कोणतरी 14 आता लक्षात घ्या. कलम 14 पासून ते कुठेपर्यंत? 18 पर्यंत कोणता हक्क आहे? समानता हा हक्क आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आता इथं कलम 14 कशापुढे समानता? कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता. कलम किती? 14. कलम 16 मध्ये काय रे? कलम 16 नोकऱ्यामध्ये समानता, रोजगार किंवा नोकऱ्यामध्ये समानतेचं कलम आहे. कलम 16. कलम 17 मध्ये हे जे उत्तरविषय प्रश्न विचारला का आपल्याला, कुठलाही भेदभाव पाळला जाऊ नये, भेदभावासंदर्भात आणि अस्पृश्यतेसंदर्भात कलम 17 आहे. लक्षात ठेवा, अस्पृश्यता, राईट. कलम 18 पदव्यांचा त्याग करणे, कुठल्याही प्रकारच्या पदव्या असणार नाहीत, पदव्यांचा त्याग करणे. भेदभावाचं कलम किती आहे? कलम 15 आहे. लक्षात ठेवा, कलम 15. रोजगार संधी 16 रोजगार संधी करेक्ट आहे. कायद्यापुढे समानता ओके. सर्वांना समान संधी ओके. दीपाली मॅडम करेक्ट आहे. चला बघा, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. मला वाटते आजच्या पीपीटीचा शेवटचा क्वेश्चन असेल, राईट. हा लास्ट क्वेश्चन आहे. चला उत्तर द्या. थांबा आपण. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? कडं नाहीये, डायरेक्ट 2, 3 आहेत, एकच निवडायचं आहे. सांगा, कमेंट करा पटकन. किताब नष्ट करणे 18. पटांसर करेक्ट आहे. बघा, ह्याचं उत्तर सांगा रे. भारतीय नागरिकांचे संविधानानुसार कोणते मूलभूत कर्तव्य नाही म्हणते? आता मूलभूत कर्तव्य कशामध्ये आहेत रे? मूलभूत कर्तव्य 51A मध्ये आहेत. 51A कुणाकडून घेतलेत आपण? ते रशियाकडून घेतलेले आहेत. किती कर्तव्य येतं? 11 कर्तव्य समाविष्ट आहेत, बरोबर आहे. ते न्यायप्रविष्ट नाहीत. शेजारील देशातील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य देणे, राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे हे समाविष्ट आहे. देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे हे बरोबर आहे. भारताच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कटिबद्ध असणे कोणतं नाही आहे? हे पण आहे बरं का. आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना ज्या असतात त्यांचा आदरभाव बाळगणे समाविष्ट आहे. काय नाही आहे? शेजारील देशातील लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध वगैरे निर्माण करणं हे मात्र त्यात दिलेलं नाही. सॉरी, आहे म्हणते का? सॉरी 1 मिनिट. याचं उत्तर काय रे? राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचे संरक्षण करणे. राष्ट्रीय स्मारकाचे काय करणे? संरक्षण करणे, त्याचा आदरभाव बाळगणे आणि देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा हे ते पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. 3चं सॉरी, ते आहे होतं असं. करेक्ट आहे. नाहीच नाही, आहे, हे त्याचं उत्तर हे. आणि इतिहासाबद्दल बघा, इतिहासात ज्या गोष्टी घडामोडी घडल्यात
त्या राष्ट्रीय घडामोडी संदर्भात आदर्भाव बाळगणे हे होतं. हां, इतिहासातील अधिकाधिक माहिती जाणून घेणे हे नाही आहे, इतिहासात घडलेल्या घटनांचा आदर्भाव बाळगणे हे आहे. हां, देशातील शेजारी लोकमाहितीवर संबंध वगैरे सहकार्य, राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण, स्मारकांचा आदर करणे संरक्षण करणे नाही आहे, आदर करणे आहे. बरोबर आहे. शब्दात थोडासा बदल केला होता. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चलो मित्रांनो, थांबव पण आजचं लेक्चर. आज 13 क्वेश्चन होते. उद्याला याचा पुढचा भाग कंटिन्यू करू. हां, नवीन उद्या करंटचे पण क्वेश्चन ॲड करतो. हां, थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला थांबू. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय बाय, सी यू. चलो.